तर नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. खूप दिवसांनी व्हिडिओ येतोय, पण हा व्हिडिओ गरजेचा वाटला आणि टाकावा वाटला म्हणून टाकतोय. जे शरद पवार म्हणतात, की पुरोगामी महाराष्ट्राचा विचार घेऊन आम्ही चालतोय. पण तो विचारच्या दृष्टिकोन कशा प्रकारचा विचार आहे ते समजत नाही. म्हणजे स्वतःच्या परिवारासाठी अजित पवारांसोबत युती करायला चालते त्यांना. जेव्हा अजित पवारच्या मुलाने जमिनीचा घोटाळा केला, तेव्हा या पवार फॅमिलीतलं कोणीही व्यक्ती बोललं नाही त्यांच्या विरोधात. सुप्रिया सुळे नाही, रोहित पवार नाही, कोणीही बोललं नाही. तर म्हणजे यांचं राजकारण कुठल्या पद्धतीचे तेच बघावं लागतंय. आणि भाजपसोबत युतीत गेल्यानंतर सुद्धा शरद पवार त्यांच्यासोबत युती करण्यात तयारीत आहे. तुमची महाविकास आघाडीत असताना देखील तुम्ही त्यांच्यासोबत न जाता म्हणजे अजित पवारांसोबत जात आहे पुण्यात आणि त्याच्यामध्ये, ते हे दुर्दैव वाटतं. कारण की तुम्ही या युती आणि आघाडी स्थानिक लेवलच्या म्हणताय, पण तुमची विचारधारा कळायची आणि तुम्ही म्हणजे सत्तेसाठी कुठल्याही स्तराला जाल असंच हे वाटतंय. म्हणून तुम्ही पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेच्या एका कार्यकर्त्याला तुमच्या पक्षातून काँग्रेसमध्ये जायला भाग पाडलं, पण तुम्ही स्वतः अजित पवारसोबत जायला मागे हटले नाही. तुम्ही त्यांच्यासोबतच जायला निघाला. म्हणून हे दुर्दैव वाटते. कारण की एवढ्या मोठ्या नेत्याने असं करणं हे महाराष्ट्राच्या राजकारणात तरी दुर्दैव. जरी पवारसाहेबांचा निर्णय जरी नसला ते स्थानिक लेवलच्या याच्यामध्ये युती आखाड्यात नसले, तरी देखील त्यांच्या दुसऱ्या फळीतले नेते कोण याच्यात सकारात्मक अजित पवारसोबत युती करण्यासाठी अग्रेसर आहेत, पुढे आहेत, त्याची नावं देखील पुढे आले पाहिजे. कारण की जयंत पाटील साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब असे खूप खूप नेते आहेत जे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेशी सहमत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात आहेत. पण ती जर अजित पवारसोबत युतीत असं जर असेल तर हे दुर्दैव म्हणावं लागेल. तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.